शेरू खूप मेहनती होता. त्याचे एक स्वप्न असतं, गावात सर्वात सुंदर गणपती मूर्ती आणायची आणि मंडप सजवायचा. तो खूप मेहनत करतो, पैसे जमा करतो, सुंदर मूर्ती आणतो आणि मंडप सजवतो. पण अचानक वादळी पाऊस येतो. पावसामुळे सगळं वाहून जातं. मंडप तुटतो, मूर्ती फुटते, पैसेही वाया जातात. शेरू खूप उदास होतो आणि एकटाच मंदिरात जाऊन बसतो. मी एवढं काही केलं तरीही असं का झालं बाप्पा? तेवढ्यात त्याला झोप लागते आणि स्वप्नात गणपती बाप्पा येतात. बाप्पा बोलतात, शेरू, तू जे केलं ते देखाव्यासाठी नव्हतं, श्रद्धेसाठी होतं. तू हरला नाहीस, फक्त अजून मोठं शिकायला मिळालं. शेरू बोलतो, मग आता मी काय करू? बाप्पा बोलतात, उठ, जे वाचलंय त्यातून सुंदर काही घडव. तुमचं मन जर स्वच्छ असेल तर मूर्ती नसली तरी मी तिथे असतो. दुसऱ्या दिवशी शेरू आपल्या मित्रांसोबत पुन्हा उभा राहतो. तुटलेल्या मंडपाचा उपयोग करून एक नवा छोटासा मंडप बनवतो. मातीची छोटी मूर्ती बनवतो. सगळे आनंदाने गणपती उत्सव साजरा करतात. बाप्पा बोलतात, कितीही संकट आली, प्रयत्न थांबवू नका. मी माझ्या भक्तांबरोबर नेहमी असतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.